हाय नमस्कार भाऊ बहिणींनो, बघू शकताय आले बानूकड. बघा बानूला शिंबूड आलाय. सर्दी आली, सर्दी बानूला सर्दी आली, सर्दी. आणि तसाच कूलर बी आणलाय बघा चालू करून, त्या दिवशी नेला होता ना. हे काय करावं, सगळंच बघावं लागतं या. हे काय बानू आजारी पडली, सर्दी ताप, सारखं आजारी पडायचं. ओ बानू, सारखं आजारी पडा. हा चिंबूड आलोय वय पिल्ल्याला माझ्या. खेळतय मरणाचं खेळतय आणि एकाएकीच आजारी पडतय. काय करावं बाई, काय नाही. आता कूलरची हवा आणली बानो. हो ही काय आता आलो, चिकल ही टाकून सगळं फळ ही लावून आलो. आता इथनं जाऊन संध्याकाळी गारा थापायचा, कारण चिकल जेवढा असतोय का नाही प्रमाणाच्या बाहेर की सवडच उन्हाचा थाप वाटत नाही. मरणाचं ऊन, दुपारनं कामन हिन सगळं किती काय काय असतंय की पाठीमागे असतंय का नाही. ही काय हिला औषध आणायचं होतं, ती पण विसरून गेली मी बानूला. ती काय ती शेंगा आणल्या, पाव आणलं, इळती आणली, कूलर आणला, किती काय काय करावं लागतं या. एका बाईच्या मागं लय जबाबदारी असते त्या बरं का ती, आणि पार पाडावंच लागतंय हसत. आता ही एक लेकरं आहे ती सांभाळते ती, म्हणून त्यामुळं आपण जातोय कामाला. ह्या गाई कशी बघतोय बघितलं का. ह्या तिचं नाक झाले दोन्ही पण पॅक, बानूची दोन्ही नाक पॅक झाले ती, त्यामुळं तिला सुवाद चल नाही. तर आता चला बाहेर जरा हेडव काढते. बानू झोप गई तर थोडं, बानूला टाकते खाली. बानू पडली आजारी. कूलर आणलाय चालू करून, बघू शकताय तुम्ही. हे का पाणी पिणी सगळं ओके. 800 रुपये खर्च झाला, पण लागतंय की. अगं इकडं तात्या झोपल्यात. आता संध्याकाळी झाली. हे काय याच्या शेंगा न्यायच्या होत्या, पण आता लय अंधार पण पडलाय.